परम पूज्य परम प्रिय आपल्या तुम्हाला परवानगी दिली मी संजय पांडुरंगजी मुंदडा लगेचचा जिल्हा धाराशिव जिल्ह्यातला कळमचा आहे. माझा जन्म 1969 मध्ये 56 वर्षाचा आधीचा आहे आणि त्याच्या आधीपासून आमचं कुटुंब माझी आजी म्हणजे आईची आई माजलगाव बजाज गडाबाई बजाज यांच्यापासून आज तागायत माझ्या लेकरापर्यंत माझ्या भावांच्या लेकरापर्यंत सगळेजण इथे भक्त आहेत. इथली प्रचिती आम्ही वारंवार घेतली आहे. म्हणजे विद्यागुरु महाराजांचे जे आजोबा होते दासप्रभू महाराज यांना मी तर बघितलं नाही, पण माझ्या आईनं, माझ्या मावशीनं, माझ्या मामांनी, माझ्या आजीनं, माझ्या मोठ्या बहिणींनी त्यांची प्रचिती घेतली, अनुभव घेतला. तुझं थोडक्यात माझं म्हणणं सांगतो. माझे एकुलते एक काका म्हणजे मावशीचे मिस्टर अत्यंत आजारी होते. मावशी आली, रडली, दासप्रभू म्हणून सांगितलं राहणार नाही. मावशी खूप रडली, माझं कुंकू टिकवा म्हणून. दासप्रभूनं काही अटी घातल्या की हे तुला करावं लागेल. आणि कालांतरानं ते माझे काका गेल्यानंतर जे दासप्रभूनं सांगितलं होतं ते माझ्या मावशीनं सगळं पाळलं. बांगड्या फोडल्या नाहीत, आशू डाळले नाहीत, कुंकू पुसलं नाही. आणि तासाभरानं तिला दासप्रभूंच्या खडावांचा आवाज आला आणि ते माझे काका उठून बसले. सोलापूरच्या सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं गेले म्हणून. ते माझे काका त्यानंतर तब्बल 40-50 वर्ष जिवंत होते. हा अनुभव दासप्रभू महाराजापासून आहे. दादा महाराजांचा मला गुरुमंत्र मिळाला, माझ्या सगळ्या कुटुंबातल्या प्रत्येकाला गुरुमंत्र मिळाला. दादा महाराजांचे सुद्धा खूप अनुभव प्रचिती आहेत. पण एक बारका अनुभव मी सांगतो की माझ्या एका मित्राचं दुकान जळालं, त्याच्यात एक जण जळून मेला आणि तो ज्यावेळेस अत्यवस्थ होता, मरणाच्या दारात होता, त्यावेळेस पोलीस स्टेशन मध्ये काही निनावी पत्र गेले की ते षडयंत्र होतं, जाळून मारलं. आणि त्या मित्रासमोर मी होतो, पण त्या षडयंत्रात काही नव्हतो. आणि पोलिसांकडनं चौकशी चालू झाली. मी फक्त आलो, दादा महाराजांच्या कानावर घातलं. ते म्हणजे जा आता तू. मी गेलो, पोलिसांनी साधी चौकशी सुद्धा केली नाही. उलट पीआयनं मला बोलून सांगितलं निनावी पत्र यायला लागलेत, पण ह्याच्यात काही तथ्य वाटत नाही. होय मुंदडा साहेब, खरंय का? मी म्हणलो नाही काही. आणि माझ्यावर काही बालटा आलं नाही. अशा अनेक अनुभव आहेत. दासप्रभू महाराजला मी नाही बघितलं तरी मला स्वतःला एक अनुभव आहे. मी एवढा अत्यवस्थ होतो पोटातल्या विकारांना, अनेक डॉक्टरकडे फिरलो. एका डॉक्टरने मला एवढ्या टेस्ट सांगितल्या हात भरून, अगदी कॅन्सर पासून HIV पर्यंत सगळ्या. मी रडत मला माझी बहीण नाशिकला घेऊन निघाली, इथं होतो. आणि दादा महाराजांचा दासप्रभू महाराजांचा धावा केला. अर्ध्या घंट्यात मला पोटात दाटून आलं. गेलो, एक मोठा जंत पडला आणि मी त्याच्यानंतर कधी त्या विकारांना त्रस्त झालो नाही. सांगायचा भाग, यांच्या सगळ्यांची परंपरा विद्यागुरूच्या तळमळीनं तन्मयतेने चालवतात. माझी आई गेली, माझी 3 नंबरची मुलगी गेली आणि काही काळानं दादा महाराज समाधीच झाले. मी फार हादरून गेलो होतो की आता रडायचं कुणाकडे, गारानं सांगायचं कुणाकडे, सोडवणार कुणाकडे. परंतु दादा महाराजांच्या समाधीनंतरही काही अनुभव असे आले. एका गुरुपौर्णिमेला मी इथं आलो, मला थोडा यायला उशीर झाला. माझ्या हातात एक हार आणि पेड्याचा पुडा होता आणि विद्यागुरु महाराजांचं चालू होतं. आपल्या सगळ्यांना जसं माहिती आहे, विद्यागुरु महाराजांचा स्वभाव कडक आहे. मधीच कुणी घुसलं तर चिडचिड करणार, फडफड करणार. म्हणून मी लिटरली रडत होतो. माझ्या डोळे डबडबले होते की पेढा आणि प्रसाद कसा पोहोचल. अभिषेक तर झालाय, मागून माझ्या डबडबल्या डोळ्यात मला दिसलं नाही कोण आलं. एवढा एक मुलगा आला, माझा बॉक्स उघडला, पेढा खाल्ला, आता देऊन टाका तिकडे म्हणले. मी डोळे पुसले, बघितले तर ती प्रसन्न गुरु महाराज होते. तिथं मला जाणीव झाली की दादा महाराजांना माझा प्रसाद घ्यायला त्यांचा नातू पाठवला. विद्यागुरु महाराजांना मला आजपर्यंत गेल्या 10-5 वर्षात जे मी शब्द दिले, जे काही सांगितलं ते तीळ मात्र कधी खोटं ठरलं नाही. मी माझ्या बहिणीला आता म्हणलं एका विषयात, माझ्या या बहिणीची एक मुलगी ऍक्सिडेंट मध्ये वारली. दादा महाराजांचं तिनं म्हणजे ती खूप अत्यवस्थ झाली, मला तीच मुलगी पाहिजे. दादा महाराजांनी तिला आशीर्वाद दिला की ती मुलगी जशाला तशी, नाकात फरक नाही, डोळ्यात फरक नाही, दातात फरक नाही, कशात फरक नाही, जशाला तशी तीच मुलगी तिच्याकडे आली. असे अनेक अनुभव आहेत. विद्यागुरु महाराजांनी सुद्धा माझ्या जीवनात आतापर्यंत त्यांनी जे जे सांगितलं ते मला म्हणजे त्यांनी सांगताना कधीच मोठेपणा घेतला नाही. ती म्हणले दादाकडनं जी निरोप आलाय तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि ते कधीही खोटं ठरलं नाही. म्हणून परवा म्हणजे मी जी लढाई माझ्या आयुष्यात स्वीकारली नसती, आता थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक चालू आहे. माझी खरं बघायला गेलं तर म्हणजे मारवाडी जातीचा, मायक्रो मायनॉरिटीचा माणूस, आर्थिक दृष्ट्या काही फार संपन्न नाही, मी निवडणूक लढली नसती. परंतु मी बहिणीला त्या दिवशी जाताना सांगितलं भेटून. बहीण म्हणली काय, आमक्याला विचारलं. मी म्हणलं मला विद्यागुरूनं सांगितलंय म्हणून मी मोठं पाऊल उचलायला लागलोय. जी होईल विद्यागुरूच्या कृपेने होईल. म्हणजे एवढा विश्वास बसला ते वेगवेगळ्या आलेल्या प्रचितीमुळं. म्हणून आज मी आणि माझी बहीण म्हणून विद्यागुरूचा इथं सत्कार करत आहोत. ज्या